गरीब पानपट्टीवाल्यांवर कारवाईचा धडाका, मेडिकल स्टोअर्सवरील तक्रारींचे काय? FDA प्रशासनाला नागरिकांचा सवाल. प्रिस्क्रिप्शनवर मेडिकलची जाहिरात, विशिष्ट दुकानातून औषधी खरेदीची सक्ती, नशेच्या गोळ्यांच्या विक्रीच्या आरोपांची चौकशी कधी? सांगली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन कडून पानपट्ट्या आणि छोट्या विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम चालू असताना काही मेडिकल स्टोअर्स विरोधात दाखल झालेल्या तक्रारींवर अपेक्षित गतीनं कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते. नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही मेडिकल स्टोअर्सकडून स्वतःच्या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी प्रिस्क्रिप्शनवर मेडिकल स्टोअर्सची जाहिरात करण्यात आल्याचे, तसेच रुग्णांना ठराविक मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे आरोप करण्यात आले आहेत आणि या संदर्भातील काही पुरावे आणि संबंधित तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात येतो आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित प्रकरणांमध्ये नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली असली तरी अनेक महिन्यानंतरही ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते. त्यामुळे लहान व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई आणि प्रभावशाली घटकांबद्दल याबाबतीत विलंब का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. याशिवाय काही डॉक्टरांकडून विशिष्ट मेडिकल स्टोअरचे नाव प्रिस्क्रिप्शनवर नमूद करून रुग्णांना त्या दुकानातूनच औषधे घेण्यास प्रवृत्त केल्याचे आरोप काही नागरिकांनी केले आहेत आणि या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे अशी मागणी होते आहे. दरम्यान FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळ, बेकायदेशीर औषध विक्री आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे अनेक गैरप्रकारांवर आळा बसत असल्याचे मानले जाते आहे. मात्र जिल्हा स्तरावर सर्व तक्रारींवर समान निकष लावून पारदर्शक आणि निष्पक्ष कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. कायद्यापुढे सर्व समान आहेत, तर कोणत्या मेडिकल स्टोअर्स, डॉक्टर किंवा संबंधित व्यक्तींविरोधात पुराव्यांसह तक्रारी दाखल झाल्या असतील तर त्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय चालणार नाही, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदर आरोपांबाबत संबंधित मेडिकल स्टोअर्स, डॉक्टर किंवा FDA प्रशासनाची दोन्ही अधिकृत बाजू उपलब्ध झाल्याची देखील प्रसिद्ध करण्यात येईल.